डबल अनॉइंटिंग, अभिषेकाचा दुप्पट वाटा, अभिषेकाचा दुप्पट वाटा. यशायाचा 61वा अध्याय. लक्षात घ्या, वचन कार्य करतं, वचन लक्ष देऊन ऐका, त्याच क्षणाला ते तुमच्या जीवनात लगेच कार्य करायला लागतं. यशायाचा 61वा अध्याय 7वं वचन. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला, तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील. असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल, त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. जकर्याचा 9वा अध्याय 11 ते 12. जकर्या याचा 9वा अध्याय 11 ते 12. तू जरीशी म्हणती तर तुझ्या बरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे, करार ऍग्रीमेंट, रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवासास निर्जन गर्तेतून मुक्त करील. बघा, अभिवचन आहे देवाचं. निर्जल गर्तेतून मुक्त करेल. आशा धरून राहिलेल्या बंदिवान हो, दुर्गाकडे परत या. आज मी जाहीर करतो, मी तुला दुप्पट 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 प्रतिफळ देईल, डबल प्रतिफळ देईल, आशीर्वाद देईल. 1 तिमोथी याचा 5वा अध्याय 17वं वचन. 1 तिमोथी याचा 5वा अध्याय 17वं वचन. जे वडील चांगल्या प्रकारे आपला कारभार चालवतात, जे वडील चांगल्या प्रकारे आपला कारभार चालवतात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जाऊ, दुप्पट सन्मानास योग्य गणले जाऊ. दुप्पट डबल वाटा. इयोब याचा 42वा अध्याय 10वं वचन. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला, म्हणजे दुःख काढून टाकलं. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. जी होती म्हणजे त्याचं जे होतं ते सगळं गमावलेलं होतं, सगळं गमावलं. जेवढं होतं तो सगळ्यात श्रीमंत होता, ते सगळं उद्ध्वस्त झालं, लेकरं बाळासहित सगळं संपलं, पण परमेश्वराने त्याला दुप्पट अधिक दिलं. आता अभिषेक म्हणजे काय? अभिषेक म्हणजे परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन नियोजित कार्यासाठी शिक्कामोर्तब करणे. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन, आत्म्यानं पेटून त्याच्या नियोजित कार्यासाठी त्या व्यक्तीला अभिषेक करणे, म्हणजे त्या व्यक्तीला शिक्कामोर्तब करणे. मग तो शिक्कामोर्तब तेलाच्या द्वारे, वचनांच्या द्वारे, प्रोफेसीच्या द्वारे त्या व्यक्तीला अनॉइंट केलं जातं, शिक्कामोर्तब केलं जातं, अभिषेक केला जातो. म्हणजे परमेश्वराच्या कार्यासाठी ती व्यक्ती किंवा एका विशिष्ट कार्यासाठी ती व्यक्ती वेगळी केली जाते. कळालं का? एका विशिष्ट कार्यासाठी ती व्यक्ती वेगळी केली जाते आणि परमेश्वराच्या सामर्थ्यानं त्या व्यक्तीला शिक्कामोर्तब केला जातो. त्या कामासाठी निवडलं जातं, वेगळं केलं जातं, त्याला अभिषेक म्हणतो. आणि हा अभिषेक परमेश्वरापासून येतो. मग राजे लोकांचा, शिवाजी महाराजांचा अभिषेक झालेला आठवतं की नाही? पहिलं दाविदाचा अभिषेक झाला, सलोमोनाचा अभिषेक झाला. म्हणजेच लक्षात घ्या, राजे रजवाडे लोकांचा अभिषेक केला जायचा. म्हणजेच प्रजेचं रक्षण करण्यासाठी, कार्य करण्यासाठी, निष्ठेने परमेश्वराच्या अधीन राहून कार्यकारभार पाहण्यासाठी, लोकांना संरक्षण करण्यासाठी राजे लोकांचा अभिषेक केला जायचा. तर पास्टर लोकांचा अभिषेक, प्रिस्ट लोकांचा अभिषेक, याजकांचा अभिषेक परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये, त्यांच्या कृपेत, परमेश्वराच्या कृपेत आध्यात्मिक त्या लोकांची वाढ व्हावी, पापाकडे, वाईट गोष्टींकडे त्यांनी जाऊ नये आणि त्यांना पूर्ण परमेश्वरामध्ये चालवण्यासाठी त्या याजकांचा अभिषेक केला जायचा. म्हणजे त्यांना वेगळं केलं जायचं एका विशिष्ट कार्यासाठी.
म्हणजे प्रॉफिटिक मिनिस्ट्रीसाठी, प्रगटीकरणाच्या दानासाठी, संदेश देण्यासाठी, सुवार्तेच्या कार्यासाठी, प्रार्थनेसाठी, अनेक गोष्टींसाठी परमेश्वराचा अभिषेक, स्तवनासाठी त्यांच्यावर परमेश्वराचा अभिषेक स्वतः उतरून येतो आणि त्या लोकांच्या द्वारे, पवित्र जनांच्या, ज्यांच्यावर परमेश्वराचं सामर्थ्य आहे अशा पवित्र जनांच्या द्वारे त्या व्यक्तींना वचन, प्रोफेसी आणि परमेश्वराचं सामर्थ्य परमेश्वर प्राप्त करून देतो, अभिषेक देतो. आता अभिषेक आशीर्वादाचा दुप्पट वाटा आपण इथं पाहत आहोत. अभिषेकाचा दुप्पट वाटा पाहणार आहोत. म्हणजे जो अभिषेक झालेला आहे देवाच्या कार्यासाठी, त्याच्या सेवकांना वेगवेगळ्या कार्यासाठी जो अभिषेक करण्यात आलेला आहे त्या अभिषेकाचा दुप्पट, डबल वाटा, दुगुणा वाटा. आता आशीर्वादाचा दुप्पट वाटा कुणाकुणाला प्राप्त झाला ते आधी आपण पाहू. मग आपण म्हणतो दाविदाला परमेश्वराने अभिषेक केला, मग त्याच्याकडून पाप झालं, त्याच्याकडून चुका झाल्या, त्यानं क्षमा मागितली परमेश्वराकडं आणि परमेश्वराकडे क्षमा मागून निष्ठेने तो कार्य करायला लागल्यानंतर त्याला आत्म्याचा अभिषेक परत दुप्पट वाटा परमेश्वरानं प्राप्त करून दिला. दुसरं बघत आहोत, इस्रायल लोकांना परमेश्वरानं अभिषेकाचा दुप्पट वाटा दिला. बघा ऐका, आता यशायाचा 61 अध्याय 7वं वचन, तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला, म्हणजे त्यांना आधी प्रतिष्ठा दिली होती, आधी सन्मान दिलेला होता, पण आता ते गेलंय म्हणून काय सांगितलं, तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला म्हणजे जो तुमचा अपमान झालेला आहे तुम्हाला दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल, अपमानाबद्दल मिळालेल्या वतन भागाचेच ते आनंद पावतील. त्याच ठिकाणी त्या वतन भागामध्येच, दिलेल्या टेरिटोरीमध्ये, दिलेल्या विभागामध्येच ते आनंद पावतील. असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्या सार्वकालिक आनंद, जो आनंद कोणीच काढू येऊ शकणार नाही, असा आनंद त्यांना प्राप्त होईल. आता इस्रायल लोक परमेश्वराने निवडलेले लोक म्हटले गेलेले आहे. हे इस्रायल लोक परमेश्वराने निवडलेले होते. मोशेच्या काळामध्ये त्यांना नियमशास्त्र देण्यात आलेलं होतं. त्यांना गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं. इजिप्शियन लोकांच्या, मिस्री लोकांच्या गुलामगिरीतून ते बाहेर आले आणि त्यांना परमेश्वराने आशीर्वादाचा वाटा, वतन प्राप्त करून दिला, कनान देश प्राप्त करून दिला. लक्षात घ्या, शल्मोनाने मंदिर बांधलं, म्हणजेच परमेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि परमेश्वराचं सामर्थ्य तिथं उतरून येत होतं. मोशेच्या द्वारे त्यांना नियमशास्त्र दिले होते, सोवळं ओवळं पाळणं, पवित्रता पाळणं आणि होम हवन करणं, आपल्या कोकराचं रक्त देऊन आणि परमेश्वराला समर्पित होऊन स्वतःला पवित्र करणं, या सगळ्या गोष्टी ते करत होते. आणि ते स्वतःला परमेश्वराने त्यांना वेगळं केलेलं होतं, वेगळं राखलेलं होतं. पण लक्षात घ्या, त्यांना त्या गोष्टीचा गर्व झाला की आम्ही वेगळे काढलेले आहोत जगातून, आम्हाला अभिषेक केलेला, अनाइंड केलेला आहे, आम्हाला अशी जमीन दिलेली. आणि तुम्ही जर गुगलला जाऊन पाहाल तर तुम्हाला निदर्शनास येईल की इस्रायल देश हा आजूबाजूच्या देशापेक्षा छोटासा तुकडा आहे, पण इतका संपन्न हिरवागार आहे, वाळवंटातला प्रदेश, आणि सगळ्यात जास्त फलित झालेला, सगळ्यात जास्त सायंटिस्ट, सगळ्यात जास्त शोध, सगळ्यात जास्त चांगलं उत्पन्न जगातलं सगळीकडं म्हणजे इस्रायलमध्ये जास्तीत जास्त आहे. मग या लोकांना हे सगळं परमेश्वरानं दिलेलं आहे. त्यांना त्या जमिनीचा, त्या तुकड्याचा गर्व होता. शिवाय त्यांना शल्मोनानं मंदिर जे बांधून दिलेलं होतं त्याच्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य उतरत असे, त्या मंदिराचा त्यांना गर्व होता की परमेश्वर आमच्या या मंदिरामध्ये राहतो, वस्ती करतो. जो कोणी त्या मंदिराकडे येऊन प्रार्थना करेल ती प्रार्थना जगात ऐकली जाते आणि त्याच्यामुळे त्यांना गर्व झालेला होता. तिसरं म्हणजे त्यांना जे नियमशास्त्र मोशेने दिलेले होते त्या मोशेचा, त्यांना त्या नियमशास्त्रांचा त्यांना घमंड, गर्व झालेला होता की आम्ही नियम पाळणारे, स्वतःला शुद्ध करणारे असे लोक. आणि परमेश्वराला गर्वाचा राग येतो. कर्मठ आणि गर्विष्ठ लोक आवडत नाही आणि परमेश्वराने त्यांना तोडलं, मोडलं, फोडलं. ते जेरुसलेम उद्ध्वस्त झालं, सगळे इस्रायल उद्ध्वस्त झालं, ते राष्ट्र नेस्तनाबूत झालं आणि त्या सगळ्यांना बंदिवान करण्यात आलं आणि बाबेलने बंदिवान करून नेलं. आणि मग ते लोक अतिशय भयान अवस्थेतून गेले आणि परमेश्वरानं, त्यांनी आक्रोश केला परमेश्वराकडे आणि आक्रोश केल्यानंतर परमेश्वरानं त्यांना अभिवचन दिलं. जकर्या संदेष्टा, नेहम्या, दानिएल या सगळ्यांनी आक्रोश केला आणि मग जकर्या संदेष्टाच्या द्वारे, हग्गाई संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने त्यांना अभिवचन दिलं, मी तुम्हाला परत एकदा
अभिषेक करेल, परत एकदा आशीर्वादाचा दुप्पट वाटा देईल. आणि परमेश्वरानं त्यांना त्या बंदिवासातून काढलं आणि परत एकदा इस्रायलची स्थापना 1970 मध्ये करण्यात आली. लक्षात घ्या, परत एकदा त्यांची स्थापना त्या ठिकाणी झाली. मग लक्षात ठेवा, म्हणजे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, परत एका आशीर्वादाचा डबल वाटा, त्यापेक्षा अधिक आशीर्वादाचा वाटा दिला. आता योबाचं उदाहरण बघितलं की सगळं त्याचं गेलं आणि त्याने त्याच्या मित्रांनी त्याच्या गेलेल्या स्थितीत त्याची टिंगलटावाळी केली, त्याच्या वाईट अवस्थेत, की त्यानं काहीतरी पाप केलं असेल म्हणून झालं, मग असं झालं म्हणून झालं. जे खाऊ लागत होते, जे त्याचा आनंद उपभोगत होते, त्याचा पैसा उपभोगत होते, ज्यावेळेला त्याचं सगळं गेलं त्यावेळेला त्याने त्याची टिंगलटावाळी केली, त्याला दोष दिले, तू पापीच असतील, काहीतरी तुझे दोषच असतील, अनेक गोष्टींनी त्याची निंदा नालास्ती केली. पण ज्या वेळेला त्याने त्यांना क्षमा केली योबानं, त्यावेळेला परमेश्वराने त्याला आत्म्याचा डबल वाटा दिला. योग याचा 42वा अध्याय 10वं वचन परत एकदा वाचू. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली, दुप्पट वाटा दिला. लक्षात घ्या, परमेश्वर आम्हाला आत्म्याचा दुप्पट वाटा देतो, दुप्पट वाटा देतो. आता आपण फास्टपणे लवकरात लवकर वाचणार आहोत दुसरे राजे याचा दुसरा अध्याय. दुसरे राजे याचा दुसरा अध्याय हे गोष्टीसारखा आहे, लक्ष देऊन ऐका. मी फास्ट वाचत आहे, लवकर लवकर वाचत आहे, परंतु प्रत्येकाचं लक्ष हवं आहे. परमेश्वराने एलियास वावटळीच्या द्वारे स्वर्गास घेऊन जाण्याचा समय आला. त्यावेळी एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता. एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे, तर तू येथेच थांब. कोण म्हणाला? एलिया म्हटला. एलिया हा मोठा संदेष्टा होता आणि त्याचा शिष्य अलिशा होता. आणि एलिया चालला होता, त्याला आज परमेश्वर घेऊन जाणार होता, स्वर्गारोहण होणार होतं, तो जगातून जाणार होता, ह्याच्यापासून तुटणार होता अलिशापासून. आणि हे अलिशाला माहिती होतं, देवाच्या आत्म्याने सांगितलेलं होतं. आणि म्हणून अलिशा त्याच्या माग चालला होता. माझ्या मालकाला परमेश्वर आज घेऊन जाणार आहे, माझ्या अभिषिक्त परमेश्वराच्या दासाला घेऊन जाणार आहे, हे शेवटचं आहे त्याच्या माझ्या संगती राहणं. आणि तो शेवटच्या क्षणाला त्याला सोडायला तयार नव्हता आणि तो त्याला म्हणत होता, माझ्या संगती थांबू नको. ऐका, एलिया अलिशाला म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे, तर तू येथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधीच सोडावयाचा नाही. मग ते बेथेल येथे गेले. बघा त्यांनी वचन कसं दिलं. बेथेलातल्या संदेष्टांचे शिष्य, आता तिथलचे जे संदेष्ट होते बेथेल मधले मोठे मोठे संदेष्ट, त्यांचे शिष्य जे होते त्या शिष्यांनी त्याला म्हटलं, कुणाला? अलिशाला, म्हणजे एलियाच्या शिष्याला. एलियाचा जो शिष्य होता त्याला म्हटलं, एलियास येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धण्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक नाही काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे. म्हणजे देवाने त्याला सांगितलेलं होतं. अलिशा त्यांना म्हटला, मला ठाऊक आहे. बघा लोक कसे खच्चीकरण करतात, कसं खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. एलिया त्यास म्हणाला, अलिशा, परमेश्वर मला यरीहोला पाठवत आहे. आता बेथेलच्या इथून निघून कुठे चालला? यरीहोला. आणि त्याला काय म्हटलं की परमेश्वर आता मला यरीहोला पाठवत आहे, तर तू येथेच थांब. तो त्याला म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडावयाचा नाही. आणि मग ते यरीहोस गेले, दुसरी ठिकाण जिथं तो म्हटला, मला सोडाने जा, तू इथंच थांब. तो म्हटला, नाही, मी तुला सोडणार नाही. आणि ते यरीहोतील संदेष्टांचे, आता तिथलचे संदेष्टांचे शिष्य, देवाचे जे संदेष्ट होते, कार्य करणारे लोक, त्यांचे शिष्य आले, यरीहोचे संदेष्टांचे शिष्य आले आणि ते त्याला म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धण्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक नाही काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. एलिया परत त्याला म्हणाला, अलिशाला म्हणाला, परमेश्वर मला यार्दनेकडे पाठवत आहे. पहिलं कुठे गेला? बेथेलला, नंतर दुसऱ्या वेळेला यरीहोला, आणि आता तिसऱ्या वेळेला तो म्हटला, मला यार्देन नदीकडे, तिथं पाठवत आहे, तर तू येतेच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडावयाचा नाही. मग ते दोघे पुढे चालले. संदेष्टाने 50 शिष्य येऊन त्याच्या समोर, म्हणजे या संदेष्टाचे
यरिओच्या संदेशांचे 50 शिष्य येऊन त्याच्या समोर उभे राहिले. ते दोघे यार्दने तीरी उभे राहिले. एलियाने आपला झगा काढून त्याची बळकटी करून ती पाण्यावर मारली, तेव्हा पाणी दुभागले गेले. ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे चालत गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, मला तुझ्यापासून नेण्यापूर्वी, म्हणजे मला परमेश्वर घेऊन जाणार आहे त्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू. शेवटची इच्छा त्याला सांगितली, मी तुझ्यापासून अलिप्त होतो, आता मी तुला कधीच परत दिसणार नाहीये, स्वर्गामध्ये जाणार आहे. मग आता मी तुला काय देऊ. शेवटचं म्हणतो, मी तुला काय, तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्ट मागतो, जी घडू शकत नाही, घडूच शकत नाही, दुर्घट जी घडूच शकत नाही अशी गोष्ट तू मागतो. पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या समय मी तुला जर दिसलं, म्हणजे देवाची इच्छा असली तरच हा दिसणार ना त्याला. जर दिसलं तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलं तर तुला प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा, त्याच क्षणी एक अग्निरथ आणि वारू दृष्टीस पडले व ते त्या दोघांना एक मिनिट अलग केले आणि त्यांनी त्या दोघांना अलग केले. एलिया वावटळीतून स्वर्गास गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बाप्पा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलच्या अवतांनो, तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून 2 तुकडे केले. एलियाचा जो झगा त्याच्या अंगावर पडला होता तो त्याने उचलला आणि तो परत जाऊन यार्दने तीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला हा झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे. आणि तो पाण्यावर मारताच पाणी दुभागले गेले आणि अलिशा पलीकडे गेला. यरीहो येथल्या संदेशांचे शिष्य त्याला लांबून येताना पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशाच्या ठाई उतरला आहे. त्याने समोर येऊन त्याला जमिनीपर्यंत येऊन नमन केले. माझ्या प्रियांनो, एलिया हा खूप मोठा संदेष्टा होता, खूप पॉवरफुल संदेष्टा होता. आणि ह्या एलियाचा शिष्य अलिशा होता. आपल्या आई बापाला, आपल्या घरच्यांना, सगळ्यांना सोडून तो एलियाच्या मागे आला. त्याला एलिया नाही, एलियाच्या ठाई असणारा परमेश्वर आणि त्याचं सामर्थ्य त्याला हवं होतं. लक्षात घ्या, एलियानं स्वतः त्याला 3 वेळेला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. एलियाने पाहिलेलं होतं की त्याला परमेश्वराची ओढ आहे. एलियानं पाहिलेलं होतं त्याची एकनिष्ठता. एलियानं पाहिलेलं होतं की हा किती आवेशी आहे. पण अलिशाने पाहिलेलं होतं की माझा गुरु, माझा धनी, माझा मास्टर एलिया हा परमेश्वराच्या हुजरास राहणारा, सदैव परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात राहणारा आहे. परमेश्वराच्या आत्म्यानं भरलेला आहे. परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्यावर आहे. त्यांच्या समक्षतेत तो राहतो. परमेश्वरासाठी त्याचं इंटिमेट रिलेशनशिप आहे, जवळतीचा जिव्हाळ्याचा नातेसंबंध आहे. आणि परमेश्वराचा प्रचंड 14 मोठे चमत्कार त्याने केलेले. 850 एकदा 500 एकदा 450 बालच्या संदेष्टांना त्याने मारून टाकलेलं होतं. ओल्या अशा पूर्णपणे बादल्याने लाकडावर भरभरून अशा ओतलेल्या ओल्या वेदीवर परमेश्वराचा अग्नी त्याने उतरून आणलेला होता. परमेश्वराच्या सामर्थ्याने सगळे चमत्कार लोकांनी पाहिलेले होते. सगळ्यांना माहिती होतं एलियामध्ये काय सामर्थ्य. अलिशाला माहिती होतं त्याच्या दासाने, त्याच्या मास्टरनं, त्याच्या धान्यानं काय परमेश्वराच्या सामर्थ्यानं कार्य केलेलं आहे. सगळं त्यानं पाहिलेलं होतं. ते चमत्कार त्यानं पाहिलेले होते. सगळं तो निरखून पाहत होता आणि त्याला ते हवं होतं, किंबहुना त्यापेक्षाही अधिक हवं होतं. तो परमेश्वरासंगती जोडलेला होता. म्हणून तुझ्या धन्याला मी घेऊन जाणार आहे हे परमेश्वराच्या आत्म्यानं अलिशाला सांगितलेलं होतं. लक्षात घ्या. आणि सांगितल्याच्या नंतर म्हणजे ही अत्यंत दुःखाची गोष्ट होती. ज्याच्या संगती तो चालला, जो सगळ्यात मोठा संदेष्टा होता इस्रायलमध्ये आणि जो फेमस होता. सगळे यरीहोचे संदेष्टे, यार्दनेचे संदेष्टे आणि बेथेलचे संदेष्टे सगळे त्याच्या समोर फिक्के पडत होते, कमी पडत होते. सगळ्यात श्रेष्ठ असणारा हा संदेष्टा
आणि त्याचा हा शिष्य सगळे त्याला रिस्पेक्ट देत होते. आणि ज्या वेळेला सगळ्यांना कळालं की सगळ्या संदेष्टांना परमेश्वराने सांगितलं मी एलियाला घेऊन जाणार आहे, तर त्याच्या शिष्यांना पण त्यांनी सांगितलं. त्या शिष्यांनी पण त्याचं खच्चीकरण केलं. पहा, पहिलं तो काय म्हटला, मला बेथेलला जायचंय, तू इथंच थांब. परमेश्वराने मला बेथेलला बोलवलंय, तू इथं थांब. तो म्हटला परमेश्वराची शपथ, माझ्या जीविताची शपथ, आणि परमेश्वराची शपथ, मी तुम्हाला सोडावायचा नाही आणि तुम्हाला परमेश्वर मी सोडवायचा नाही, मी पण तुमच्या संगती. आणि तो आपल्या दासा संगती निघाला. लक्षात घ्या, तो परमेश्वरा संगतीत येऊन होता, जोडलेला होता अलिशा. म्हणून देवाने त्याला सज्ज केलं की तुझ्या दासाला मी घेऊन जाणार आहे. लक्षात घ्या, त्याच्या अंतःकरणामध्ये ती चिंतन, काठी निर्माण केली, ती नम्रता निर्माण केली. एखादा असा त्या ठिकाणी, अरे माझा मास्टर आता जायची मरायची वेळ आली आणि हा मला म्हणतो बाजूला जाऊ दे, पडवे, जाईल सोडून, याच्यापेक्षा दुसरे भरपूर संदेश आहेत. नाही मी माझं कार्य करेन, मी आता शिकलोय भरपूर, मला माहित झालं, मी माझ्या प्रार्थना करेन, मी असं करेन, मी तसं करेन आणि मी माझं कार्य करेन. नाही, तो त्याच्या पूर्णपणे अधीन होता. तो म्हटला नाही, मी तुझ्या संगती येईल, मी तुला सोडावायचा नाही. आणि तो त्याच्या संगती गेला. नंतर तो म्हटला मला यरीहोकडे जायचंय. तो म्हटला तरीही मी तुला सोडावायचा नाही. तो त्याच्या संगती गेला. नंतर परत तो म्हटला मला यार्देनेकडे जायचंय. तरी तो म्हटला मी परत येईल तुझ्या संगतीचे. शेवटपर्यंत 3 वेळेला त्यानं त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, बाजूला करण्याचा प्रयत्न केला, त्यानं ऐकलं नाही. दुसरी गोष्ट, जे दुसरे संदेष्टे होते त्यांचे शिष्य, ते शिष्य देखील त्याचं खच्चीकरण करत होते. तुला माहितीये का तुझ्या धान्याला आता परमेश्वर नेणार आहे, तुला कळलं का? खच्चीकरण करत होते. बघ आता तू एकटा राहणार आहे, बघ आता तुझं स्वामित्व राहणार नाही, आता तुझा मोठेपण राहणार नाही. ज्या संदेष्टाच्यावर तू एवढ्या घमंडीनं त्याच्या संगती राहिलास, एवढा विश्वासानं राहिला, त्यालाच परमेश्वर नेणार. आता तू अनाथासारखं होती, आता तुझं कोणी राहणार नाही. आणि तो म्हटला गप्प बसा, मला माहितीये देव काय करणार आहे ते मला माहितीये, देव काय करणार आहे ते मला माहितीये. त्याने त्यांना गप्प केलं, त्याचं खच्चीकरण केलं. बेथेलच्या संदेष्टाच्या शिष्यांनी केलं, यार्देनेच्या संदेष्टाच्या शिष्यांनी केलं. लक्षात घ्या, ज्या 3 ठिकाणी तो गेला, यरीहो, बेथेल आणि यार्देन, 3 ठिकाणचे संदेष्टे त्यांच्या शिष्यांनी त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, खाली ओढण्याचा प्रयत्न केला. आता तुझ्या शिरावरून हात निघून जात आहे, आता तुझ्या मस्तकावरचा हात निघून जात आहे, आता तू पोरकावशील, आता तुला कोणी नाही, आता तू काय करशील, आता तू कुठं जाशील. त्यानं त्या सगळ्यांना गप्प केलं, पण त्यानं आपल्या धनाची साथ सोडलीच नाही. आणि परमेश्वरानं त्याला विश्वास, त्याची चिकाटी, त्याचा विश्वास, त्याचं देवाकडे पाहणं, यामुळे देवानं त्याला आशीर्वादित केलं. त्यानं काय मागितलं त्याच्याकडे, त्यांनी कुणाला काही सांगितलं नाही, तो शांत राहिला. कोण कसं खच्चीकरण करतं, कोण काय बोलतं, आमची परिस्थिती असल्यानंतर उत्तर दिलं नाही, तो शांत राहिला, शांत राहिला, शांत राहिला. आणि ज्या वेळेला शेवटची वेळ आली आणि एलिया त्याला म्हटला मी आता परमेश्वराकडे घेतला जात आहे, तुला शेवटचं काय पाहिजे माझ्याकडून माग. आणि त्यानं हात घातला, जे त्याला पाहिजे होतं देवाकडून ते त्याने आपल्या धन्याला सांगितलं की तुझ्यावर जो आत्मा आहे, परमेश्वराचा आत्मा, जे सामर्थ्य आहे, त्याचा दुप्पट वाटा मला हवा आहे. आणि एलियानं त्याला म्हटलं हे शक्य नाही होत शकत, हे दुर्घट आहे, पण हे देवाच्या हातात आहे. म्हणून तो म्हटला पण जर तुम्हाला वरती घेतलं जात असताना पाहाशी तर ते घडेल, तर तुला दुप्पट वाटा मिळेल. लक्षात घ्या, परमेश्वराचं वचन यशाया 44 मध्ये आहे की मी माझ्या संदेष्टाच्या मुखातून निघणारा शब्द खरा करेल. संदेष्टाच्या मुखात जे शब्द परमेश्वर घालतो ते परमेश्वर सत्य करतो, कारण तो त्याचा पवित्र आत्मा त्याच्याद्वारे बोलतो. तो बोलत नाही, संदेष्टाचं परमेश्वराचं मुख हा संदेष्ट असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून त्यानं म्हटलं की तू हे पाहशील तर हे मला जर जाताना पाहशील तर खरं होईल. आणि परमेश्वराची योजना पहा, परमेश्वराने त्याला दाखवलं. त्याचा धणीवरती घेतला जात असताना, एलियावरती जात असताना त्यानं पाहिलं, त्याचा झगा त्याच्यावर आला. आणि लक्षात घ्या, एलियाने जे कार्य केलं, 30 वर्ष कार्य केलं, अलिशानं 60 वर्ष देवाचं कार्य केलं. दुप्पट वाटा मिळाला. एलियानं 14 मोठे चमत्कार केले.
अलिशानं 28 मोठे चमत्कार केले. त्यानं जे कार्य केलं त्याच्या दुप्पट कार्य अलिशानं केलं. त्याला दुप्पट आत्म्याचा वाटा मिळाला. दुप्पट आत्म्याचा वाटा मिळाला. प्रियानो, जे कार्य एलिया करत होता त्याचा दुप्पट वाटा. का? त्याची चिकाटी, त्याचं परमेश्वरासाठी समर्पित राहणं, त्याचा देवावर असणारा विश्वास, त्याचं परमेश्वरासंगती जोडलेलं असणं. तो परमेश्वरासंगती जोडलेला होता, जगासंगती, नातेवाईकांसंगती जोडलेला नव्हता. त्यानं आपल्या आई वडिलांना, आपल्या लोकांना सोडलं आणि तो एलियाच्या मागे आला. कारण त्याला एलिया नाही, एलियामध्ये असणारा देव हवा होता, त्याचं सामर्थ्य हवा होता, त्याचं कार्य होतं हवा होता, आत्म्याचा दुप्पट वाटा हवा होता. एलिया फार मोठा संदेश होता. प्रगटीकरणात त्याचा उल्लेख केलेला आहे, अलिशाचा उल्लेख नाहीये. एलियाचा उल्लेख प्रगटीकरणात आहे. येशू ख्रिस्त ज्या वेळेला डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी गेला, त्याचं रूपांतर झालं, त्यावेळेला एलियाचा उल्लेख, मोशेने एलियाचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला. लक्षात घ्या, असा महान संदेष्टा ज्या वेळेला योहान होता त्यावेळेला लोक योहान संदेष्टा बाप्तिस्मा करणारा योहान आला, त्यावेळेला त्याला काय विचारलं, तू कोण आहे असे आम्ही समजावे, तू एलिया आहेस का? लक्षात घ्या, एलिया हा फार मोठा संदेष्टा होता आणि त्या एलियाच्या पेक्षा दुप्पट वाटा मला हवाय. कारण त्याच्या सानिध्यात मी का वेळ घालवला? कारण मला देवाच्या सानिध्यात वेळ मिळत होता, त्याच्याद्वारे मला पवित्र आत्म्याची सहभागिता मिळत होती, परमेश्वराचं कार्य, परमेश्वराचं सानिध्य मला सतत मिळत होता. परमेश्वरासंगती अलिशा एलियाच्यामुळे जोडला गेला. त्याची एकनिष्ठता परमेश्वरानं पाहिली, आपल्या धनाच्या अधीन राहणं परमेश्वरानं पाहिलं, त्याची चिकाटी पाहिली, त्याची नम्रता पाहिली. तो लीन आणि नम्र होता. त्याच्यात असं धन्यानं त्याला 3 वेळेला हकललं, थांबवण्याचा प्रयत्न केला, तिथं तू येऊ नको माझ्या संगती, रिजेक्ट करण्याचा प्रयत्न केला, तो थांबला नाही. त्याची नम्रता होती. ते अतिशय साधे असे संदेश, त्यांचे ते शिष्य, त्यांचे चाकर, आणि तरी देखील ते शिष्य शुल्लक असताना अलिशाला त्यांनी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्यावर चिडला नाही, त्याच्यावर ओरडला नाही, त्याने त्याची स्वतःची घमेंड व्यक्त केली नाही. तो फक्त म्हटला मला माहित आहे. त्याने बाकी काही उत्तर दिलं नाही. तो शांत राहिला. तो देवाची वाट पाहून होता. शेवटच्या क्षणाची त्याने वाट पाहिली. शेवटच्या क्षणाला धनाला उचलले जाईल त्यावेळेला त्याने त्याला विचारलं, तुला काय हवं आहे? आणि त्यानं त्या ठिकाणी आपलं मत सांगितलं, तुझ्यावर असणारा परमेश्वराचा आत्म्याचा दुप्पट वाटा मला हवा आहे. तुझ्या सारखं नाही म्हटला तो, अधिक, कारण ते अधिक देण्यास समर्थशाली फक्त परमेश्वर आहे. एलियाला माहिती आहे ते देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त परमेश्वरात होतं, कुणा मनुष्यात नाही, अलिशामध्ये नव्हतं. ते सामर्थ्य फक्त आणि फक्त परमेश्वरामध्ये होतं. आणि म्हणून त्यानं एलियाकडे मागितलं आणि देवानं त्याला दिलं. लक्षात घ्या, परमेश्वरानं दिलं. आत्म्याचा 100 पटीचा वाटा, दुप्पट वाटा त्याला प्राप्त झाला. दुप्पट वाटा. माझ्या प्रियांनो, त्याने देवाला मागितला. एलियामध्ये असणारा देवाचा आत्मा जो होता त्याला त्याने मागितलं, देवाच्या आत्म्याला त्याने मागितलं. माझ्या प्रियांनो, मनुष्य देतो, एलियाने नाही दिलं. एलिया म्हटलं मला जर पाहशील तर तुला मिळेल. मिळेल म्हणजे कोण देईल? देव देईल. बरोबर आहे? देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. कोणी पास्टर नाही, कोणी व्यक्ती नाही, कोणीच नाही. किती महान देवाचा संदेश असू दे, तो देऊ शकत नाही. देणारा फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. त्यानं देवाकडे मागितलं. मनुष्य देतो दुप्पट वाटा. त्याचा अंत काय असतो? 2 उदाहरणं बघूया. मनुष्य दुप्पट वाटा देतो प्रेम करतो तर. जे खरंच प्रेम करतात, याकोबानं प्रेम केलं. याकोबाचं प्रेम आपल्याला माहित. त्यानं राहिलीवर प्रेम केलं. त्यानं मामाकडे राहील मागितली आणि मामाने त्याला फसवलं.
त्याला सांगितलं 7 वर्ष माझी सेवा कर, मग मी तुला राहेल देईल. आणि राहेलीच्या ऐवजी त्यांना अंधारामध्ये कुणाचं लग्न लावून दिलं? लियाचं लग्न, त्याच्या पहिल्या मुलीचं, मोठ्या मुलीचं. नियमाप्रमाणे त्यानं योग्य केलं, कारण त्यावेळेला तसं कस्टम होतं, तशी पद्धत होती. आणि त्यानं लिया त्याच्या हातात दिली. मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय लहान बहिणीचं होऊ शकत नव्हतं. आणि मग त्यानं विचारल्यानंतर, आकांत तांडव केल्यानंतर याकोबानं मग त्यानं म्हटलं, अजून 7 वर्ष तुला माझी सेवा करावी लागेल, सगळे गुरं पाळावे लागतील, सगळं कष्ट करावं लागेल आणि माझं संपत्ती वाढवावं लागेल. आणि त्यानं परत 7 वर्ष केलं, दुप्पट केलं. त्यानं दुप्पट प्रेम राहिलीवर केलं. लियावर त्याचं प्रेम नव्हतं, तो दुप्पट प्रेम राहिलीवर करत होता. परमेश्वरानं राहिलीला घेतलं. राहेल दुसरं लेकरू प्रसवतात क्षणी मरण पावली. लक्षात घ्या, दुसरं लेकरू प्रसवतात क्षणी मरण पावली. शेवटपर्यंत लिया राहिली. दुप्पट वाटा मनुष्याचा. एल्काना परमेश्वराचा सेवक, आणि हा एल्काना, त्याला 2 पत्नी होत्या, पनिन्ना आणि हन्ना. हन्नावर त्याचा प्रचंड जीव होता. पनिन्नाला देवाने लेकरं दिली, कारण तिचा नवरा एल्काना पनिन्नावर प्रेम करत नव्हता, तो हन्नेवर प्रेम करत होता. दुप्पट प्रेम करत होता. हन्नाला प्रत्येक आशीर्वादाचा, प्रत्येक आणलेल्या गोष्टीचा दुप्पट वाटा तो तिला द्यायचा. तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. परमेश्वराने तिची कूस बंद केली, कूस बंद केली. मनुष्याकडून दुप्पट वाटा मिळतो, त्यावेळेला देव तो थांबवतो. पण परमेश्वराकडून जे मिळतं ते अद्भुत आहे. एलियाकडून नाही, तर परमेश्वराकडून अलिशाला दुप्पट अभिषेकाचा वाटा मिळाला. आणि त्यानं 60 वर्ष देवाचं कार्य केलं. 60 वर्ष त्याने चमत्कार केले. त्यानं फक्त 14 चमत्कार मोठे केले, त्यानं 28 चमत्कार केले. प्रचंड कार्य अलिशाच्या द्वारे परमेश्वराने करून घेतले. योबाने प्रार्थना केली, परमेश्वराने त्याला वाटा दिला. त्याने मित्रांकडे नाही मागितला, कुणा व्यक्तींकडे नाही मागितला. देवानं त्याचं गेलेलं दुपटीनं परमेश्वराने योबाला दिलं, त्याला दुप्पट वाटा दिला. लक्षात ठेवा, अलिशानं कशासाठी मागितलं? परमेश्वराच्या कार्यासाठी मागितलं. दुप्पट वाटा स्वतःचं नाव उंचावण्यासाठी, स्वतःला मोठं करण्यासाठी नव्हे, तर परमेश्वरासंगती जोडण्यासाठी. तुझ्या अभिषेकाचा दुप्पट वाटा दे, की जेणेकरून तुझा पवित्र आत्मा सतत माझ्याशी राहील, माझ्यात राहील, आणि माझं तुझ्या संगती जिव्हाळ्याचं नातं, इंटिमेट रिलेशनशिप माझ्या धन्यापेक्षा अधिक राहील. तुझा अधिक आशीर्वाद माझ्यावर राहील, जेणेकरून मी लोकांना अधिक आशीर्वादित करेन. म्हणून त्यांनी 28 चमत्कार केले, अधिक लोकांना आशीर्वादित केले, अधिक लोकांची परिस्थिती त्यानं बदलवली. आणि त्यानं विश्वास ठेवला. त्या विश्वासाने त्याला प्राप्त मिळालं. त्यानं चिकाटी ठेवली, नम्रता ठेवली. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, आज आम्हाला एलियाचा वाटा नाही, एलियाचा दुप्पट वाटा नाही, येशू ख्रिस्ताचा दुप्पट वाटा हवाय. येशू ख्रिस्ताच्या अभिषेकाचा दुप्पट वाटा. परमेश्वराचा प्रिय पुत्र, एकुलता एक पुत्र, स्वतः परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा, द लॉर्ड जीसस क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्त, याचा दुप्पट, याच्या अभिषेकाचा दुप्पट वाटा आम्हाला हवा आहे. आणि आम्ही ते आज मागत आहोत, आणि ते परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छित आहे. म्हणून योहानाचा 14वा अध्याय 12 ते 13, योहानाचा 14वा अध्याय 12 ते 13. आता हे वचन नीट कान देऊन ऐका आणि लगेच स्वीकारा. मी तुम्हास खचित खचित सांगतो, येशू ख्रिस्ताच्या मुखातले शब्द आहेत, येशू ख्रिस्ताने स्वतः उच्चारलेले शब्द आहेत. आणि खचित खचित म्हणजे खरोखर, म्हणजे लॉ, कायदा, शिक्कामोर्तब केलेला, की जे बदलणार नाहीये. त्याला त्याची परमेश्वराची मुद्रा ज्याच्यावर पडलेली आहे, शिक्का मारलेला, त्यावेळेला येशू ख्रिस्त म्हटलेला आहे खचित खचित. लक्षात घ्या, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो, जे कार्य करतो. काय काय कार्य केले येशू ख्रिस्ताने? रोग बरे केले, भूते काढली, मृतांमधून उठवलं, वादळ शांत केलं,
अंधळे बरे झाले, लंगडे बरे झाले, पांगळे बरे झाले, कुष्ठरोगी बरे झाले, पाण्यावर चालला, जे 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 वादळ थांबवलं, जे जे कार्य केलं. बघा, मी जी कृत्य करतो ती मजवर विश्वास ठेवणाऱ्यांनाही करीन आणि त्यापेक्षा मोठी करेन. त्यापेक्षाही तुम्ही मोठे कराल, कारण मी पित्याकडे जातो. जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे, म्हणजे त्याचा पवित्र आत्मा, येशू ख्रिस्ताचा पुत्राचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. आम्ही आबा बापा स्वर्गीय पित्याला हाक मारतो त्यावेळेला आम्ही नाही तर येशू ख्रिस्त आमच्यामधून परमेश्वराला दिसतो. आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेला तो आमच्यामध्ये येतो, त्याचं सगळं सामर्थ्य आमच्यामध्ये येतं. म्हणून आम्ही विश्वासाने जे काही मागतो ते आम्हाला मिळतं. आम्ही विश्वासाने लोकांचे रोग बरे करण्यासाठी प्रार्थना केली तर ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाणार आहे. फक्त पास्टरनीच केलेली प्रार्थना ऐकली जाते, मोठ्या संदेशांनीच केलेली प्रार्थना ऐकली जाते नाही. प्रियांनो, विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. तुम्ही येशूच्या नावामध्ये अशुद्ध शक्ती काढण्याचं सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे, चमत्कार करण्याचं सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे, कारण तोच येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो, जो जेव्हा राफा आहे, आरोग्य देणारा देव आहे, जो जेव्हा शालोम आहे, शांती देणारा देव आहे, जो जेव्हा जायरा आहे, जो पुरवठा करणारा, विपुलता प्राप्त करून देणारा, धनसंपत्ती प्राप्त करून देणारा तो देव, तो तुमच्यामध्ये राहतो. सगळं त्याचं सामर्थ्य तो तुमच्यामध्ये आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करतो. तो सगळे कायनात बनवणारा, विश्व बनवणारा, निर्माण करणारा परमेश्वर तो तुमच्यामध्ये राहतो. त्याचा आत्म्याचा अभिषेक त्याने तुम्हाला केला आहे. म्हणून परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतः तुम्हाला सांगतो, त्याचं वचन आहे आणि त्याचं अभिवचन आहे, हे कधीच बदलू शकत नाही, की तुम्ही जे काही कार्य केलं त्यापेक्षाही तुम्ही अधिक कराल. हे त्याने तुम्हाला दिलेलं अभिवचन आहे. माझ्या बापानं मला वचन दिलंय, मी घर तुझ्या नावावर करून देईन, जमीन तुझ्या नावावर कर. माझ्या बापानं मला वचन दिलंय. माझा बाप विश्वासू आहे, त्यानं वचन दिलंय, पाळणार तो. आणि तोच बाप दुसऱ्याला देऊन टाकतो. तू माझ्यासाठी मेलास का? तू ही चूक केली, तू ती चूक केली, ती तू चूक केली, आता नाही, आता तू माझा नाही आहेस, आता तू माझी नाही आहेस. जगिक बाग पाठ फिरवतात, जगिक आया पाठ फिरवतात, बायको पाठ फिरवते, नवरा पाठ फिरवतो. हे चल, तुझ्यापेक्षा 56 आहेत, तुझ्या काय नाकात मोती ओलाय, रांग लावल असला मी आहे. तू काय बोलतीस? चल जा तुझ्या माहेरी, जा तुझ्या आई बापांकडे, नाही मला तुझी गरज, चल उचल तुझी लेकरं, चल मी निघतो. बायको ना करेल नवऱ्याला, अरे काय धड कमवतोयस, मला मारतोस, त्रास देतो, नाही राहायचं मला तुझ्याकडे, नाही पाहिजे मला तू, काही गरज नाही मला तुझी, जाईल माझ्या आई बापांकडं, मी कमवल, मी खाईल, माझ्यात हिंमत आहे, मला नाही गरज, पण तू तुझ्याच गाणीत. दोष पाहिल्यानंतर जगाचे लोक नाकारतात, बाजूला करतात, प्रेम थंडावतं. आधी खूप प्रेम दाखवतात आणि नंतर स्वतःचे खरे रंग दाखवतात, नंतर सोडून निघून जातात. पण तो देव तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. तो शेवटपर्यंत तुमच्या संगती विश्वास आहे. त्यानं तुम्हाला अभिवचन दिला, त्यानं दिलेल्या वचनावर विश्वास ठेवा. तो वचन देतो ते कधीच मोडत नाही, तो पूर्ण करतोच करतो. प्रत्येक दिलेला शब्द या बायबल मध्ये त्यानं जे जे अभिवचन दिलेलं आहे, माझ्या प्रियांनो, ते प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करतोच करतो, तो कधीच बदलत नाही. मी अनेक वर्ष याचा अनुभव घेतलेला आहे.
सतत आणि सतत अनुभव घेते. म्हणून मी आज एवढ्या खात्रीपणे तुम्हाला सांगते, तो दिलेलं एक छोट वचन पण पूर्ण करतो. म्हणून तो म्हणतो गणना 23:19 मध्ये, मी मनुष्य नाही की बदलून जावा. अहो, मनुष्य बदलणारा काय विश्वास ठेवताय मनुष्याचा? देवाचा विश्वास ठेव. आणि देव जर तुमच्यामध्ये असाल तर तुम्ही बदलणार नाही दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये. तुम्ही दुसऱ्यांना धोका देणार नाही. जर तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त असेल तर तुम्ही विश्वासू राहाल. बघू द्या लोकांना तुमची ख्रिस्ताची विश्वासूपणा तुमच्यात. तुमचं मरणं, तुमचं कष्ट करणं, तुमचं प्रेम देणं लोकांना दिसू द्या. हे ख्रिस्ताची प्रीती आहे, हे ख्रिस्ताचं देणं आहे, हे ख्रिस्ताचं सावरणं आहे, हे ख्रिस्ताचं उभारणं आहे, हे ख्रिस्ताची पुनर्स्थापना करणं आहे, ही ख्रिस्ताची क्षमाशीलता आहे, ही ख्रिस्ताची प्रीती आहे. तुमच्यातून दिसू द्या एकनिष्ठता ख्रिस्ताची. जगाकडून अपेक्षा करू नका, तुम्ही द्या, तुम्हाला दिले जाईल स्वर्गातून. अनुभव घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा प्रियांनो. मी सतत अनुभव घेत आलेले आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते, तुमची नजर फोकस परमेश्वराकडे लावा. त्यानं तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे. आत्म्याचा 100 पटीचा वाटा तो तुम्हाला द्यायला तयार आहे. मी कार्य केलं त्यापेक्षाही तुम्ही अधिक कार्य करा, कारण तुम्ही स्वर्गाचे वारीस आहात. स्वर्गाचे वारीस आहात, अधिकारी आहात. तुम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहात. यशाया 43 अध्यायात स्पष्ट सांगितलं, तुम्ही माझ्या दृष्टीने अनमोल आहात. याच्यासारखं कोणता विवचन नाहीये. जगाची प्रीती नष्ट होते माझ्या प्रियानो. आज तर म्हणाल तू माझ्यासाठी खूप प्रेशर, आज तू माझ्यासाठी खूप भारी आहे, खूप छान आहे, खूप मस्त आहे, खूप छान आहे. आणि उद्या म्हणाल अरे चल जा तिकडं, चल निघितून, आणि 10 जणींकडे बघत बसले. पण माझा देव तो सामर्थ्याचा देव, तो कधीच तुम्हाला पाठ फिरवणार नाही. स्त्री असू दे, पुरुष असू दे, तुम्ही कोणत्याही चुकांमधून जात असला, दारू पित असला, वाईट गोष्टी करत असला, खोटं बोलत असला, कुणाचं जीवन उद्ध्वस्त करत असला, परमेश्वर त्यात ते तुम्हाला करू देणार नाही. त्याच्यातून तो तुम्हाला बाहेर काढेल. तो पापाचा द्वेष करतो, पाप्याचा नाही. ज्या व्यक्तीनं त्याला स्वीकारलं त्याला त्या सर्व वाईटातून तो बाहेर काढतो. लक्षात घ्या. आणि तो आत्म्याचा 100 पटीचा वाटा देतो, त्याच्या अभिषेकाचा वाटा देतो. मी जे केलं त्यापेक्षाही तुम्ही अधिक कराल. सैतान सांगतो अरे तू काय करशील, अरे तुला पाड बोलतो, अरे तू फसवतो, अरे तू देवाच्या लोकांना फसवतो, अगं तू देवाच्या लोकांना फसवते, अरे तू ह्याला तुच्छ लेखते, अगं तू ह्याला तुच्छ लेखते, त्याला तुच्छ लेखते, अरे काय तू करणार आहे. आणि देव म्हणतो नाही, तुझ्याच द्वारे कार्य कर. तो तुम्हाला कधीच तुच्छ लेखत नाही, तो कधीच तुम्हाला टाकत नाही, तो कधीच तुम्हाला रिजेक्ट करत नाही, कधीच नाही. म्हणून भरोसा परमेश्वरावर ठेवा. त्यानं अभिवचन दिलेलं आहे. तो आत्म्याचा दुप्पट वाटा तुम्हाला देत आहे, अभिषेकाचा. त्याच्यावर जो अभिषेक परमेश्वराने केला, ज्यावेळेला त्याचा बाप्तिस्मा झाला, कबुतरासारखा आत्मा त्याच्यावर उतरून आला, तो अभिषेक, अग्नीचा अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक दुप्पट तो तुम्हाला देत आहे. आणि तो अभिवचन देत आहे, मी केलं त्यापेक्षाही तुम्ही अधिक कार्य करा. मी मागाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे, तो तुमच्याद्वारे अनेक लोकांना परमेश्वराच्या राज्यात आणणार आहे. जे तारण तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ते तारण तर दिगंतापर्यंत, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्हाला न्यायचंय, सगळ्यांना द्यायचंय आणि त्याचं स्वर्गाचं राज्य वाढवायचंय. कारण तुम्ही मेंढर आहात. अनेक स्पिरिच्युअल मेंढर तुम्हाला तयार करायचे. त्या कार्यासाठी तुमची योजना परमेश्वराने झालेली आहे. मग त्याचं आरोग्य, त्याची संपत्ती, त्याचं सामर्थ्य, त्याची शांती, त्याची प्रीती, त्याची क्षमाशीलता, ही सगळी लोकांकडे तुम्हाला घेऊन जायची आहे. ही घेऊन जायची आहे. द्या, तुम्हाला अधिक दिलं जाईल. परमेश्वर तुम्हाला अधिक आशीर्वादित करत आहे. आपले डोळे बंद करूया, गुडघ्यावर येऊया, आपल्या हात वरती उभारूया आणि विश्वासाने म्हणूया, परमेश्वरा आज माझ्यावर तो आत्म्याचा 100 पटीचा वाटा दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमेन, आमेन. याद भी जाए मुझ पे
एक चादर के समान, आमेन। हो दुगना और ताजा, हो अभिषेक आज मुझ पे। आमेन आमेन। एक बारिश की तरह, एक अग्नि के समान, हालेलुया। गिर जाए मुझ पे एक चादर के समान, हालेलुया। दुगना तो देता है। आज मुझ पे ज्यादा ठिकाणी तुम्ही ऐकत आहात तिथे स्वीकारणे सामर्थ्य. दुगना पहले से ज्यादा ज्यादा हो अभिषेक आज मुझ पे अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं उभरूं तेरे जैसे. आमेन. अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं उभरूं तेरे जैसे. हो दुगना और ताजा अभिषेक आज मुझे. आमेन आमेन आमेन. स्वीकारा स्वीकारा. दुगना पहले से ज्यादा ज्यादा हो अभिषेक आज मुझे. तेरी नजरों में देख सकूं तेरी बातों को मैं सुन सकूं एक ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु. तेरी नजरों से मैं देख सकूं तेरी बातों को मैं सुन सकूं ऐसी स्वीकारा. कर दे मुझ पे यीशु. तो दुगना पहले से ज्यादा आज मुझे स्वीकारा. दुगना और ताजा अभिषेक. आमेन. गिर जाए मुझ पे एक चादर के आमेन. वो दुगना वो ताजा अभिषेक आज मुझ पे Oh Yaraba, oh Yaraba, Yanalla, oh Yasharaba, oh Yanalla, oh Yaraba, Jesus, oh Yanalla. Oh, oh, Dinarama Sharaba, oh, Yala, oh, Dinama, Inna la yasilla, Yatinama Hundaraba, Yakarabaho, oh, Yala Sharaba. ईश्वरी किल्लारा और या नरमान या नायस्තරबा. हालेलुया हालेलुया. त्याचे सावध स्वीकारा त्याचे काही तुमच्या उच्चार येत आहे. लातीला बाईच्या पडाला तो सुटका देत आहे. तो सावध देत आहे. त्याच्या तेजावर येत आहे.
अब अशुद्ध शक्ती पळून जात येशूच्या नावात, येशूच्या नावात. आणि त्याच्या तेजानं तो भरत आहे, येशू ख्रिस्ताच्या तेजानं तो तुम्हाला भरत आहे. त्याचा पवित्र आत्मा त्याच्या सामर्थ्यानं भरत आहे, त्याच्या सामर्थ्यानं भरत आहे. शांतीचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, प्रीतीचा आत्मा, सौशीलतेचा आत्मा, विपुलतेचा आत्मा तो तुम्हाला देत आहे. रवाती नमः करावाला वरित नाही लागायला तो तुमचं जीवन बदलून टाकत आहे. परत एकदा पवित्र परमेश्वरा, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबा तू स्पर्श करत आहे. तू आमची प्रार्थना ऐकली. कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नको, तर तू आमची भेट घे. आणि तू आमची प्रार्थना ऐकलेली आहेस आणि तू आमची भेट घेतलेली आहेस. आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझं जीवन रीतीनं माशरावाला त्याच्याद्वारे वाहू दे. तुझं जीवन, तुझा विजय, तुझं सामर्थ्य, तुझी प्रॉस्पेरिटी, तुझं आरोग्य, तुझी शांती, तुझी पवित्रता प्रत्येक व्यक्तीमध्ये दुपटीनं येऊ. येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात. ओंदिना यराबाहा शरवाला वरितना महल्ला सिखारावाला. तू कार्य करत आहेस, आभार मानतो. तू परिस्थिती बदलवत आहेस, आभार मानतो. तू चमत्कार करत आहेस, आभार मानतो. आणि तुझ्या सेवेसाठी तुझ्या लोकांना तू उभं करत आहेस, याबद्दल धन्यवाद. तुझी उपकार स्तुती कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. तशाच प्रार्थनेच्या स्थितीत राहूया. त्याचा अभिषेक इथे आहे, परमेश्वराचा अभिषेक आहे. डोळे बंद ठेवा, डोळे बंद ठेवा. हालेलुया, हालेलुया.